आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन आणि लोकार्पण. देशातल्या पारंपरिक बियाणांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. सोयाबीन कापूस हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश. नागपूर जिल्ह्यातील पणन आणि वक्फ बोर्ड विभागाचा घेतला आढावा. आणि बुलढाण्याचे अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच शिर्डी इथं सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज दुपारी शिर्डीत आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा झाल्यानंतर पंतप्रधानांनी नवीन दर्शन संकुलाचं उद्घाटन केलं. याखेरीज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान करतील. राज्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असून सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याकडे रवाना होतील. चांगल्या प्रतीचं बियाणं आणि उत्पादन वितरणामुळे देशाच्या कृषी उत्पादनात वाढ होईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय बियाणे सहकारी समिती अर्थात BBSSLच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना बोलत होते. त्यांच्या हस्ते यावेळी BBSSLचं बोधचिन्ह तसंच संकेतस्थळ आणि पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं. चांगल्या बियाणं उत्पादनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, तसंच आयात होणाऱ्या बियाणांवरचं अवलंबित्व कमी होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून चालना मिळेल, असं शहा यांनी यावेळी सांगितलं. वारसा नियोजन सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं सर्व खासगी बँका तसंच परदेशी बँकांच्या उपकंपन्यांनी किमान 2 वेळ पूर्ण संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती संचालक मंडळात सुनिश्चित करावी, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेत. बँकेच्या मंडळात पूर्णवेळ संचालक किती असावेत याबाबतचा निर्णय बँकेच्या इतर संचालक मंडळाद्वारे घेण्यात येईल. बँकेचे विविध व्यवहारांच्या मर्यादा, व्यवसायाची जटिलता आणि इतर संबंधित बाबी विचारात घेऊन मंडळ निर्णय घेईल, असंही RBIनं म्हटलं आहे. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन इथं झालेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी भरघोस पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातल्या 20 खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राजभवनात सत्कार करण्यात आला. बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक मिळवणं हा राज्यासाठी तसंच देशासाठी बहुमान आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारतातून एकंदर 114 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी जिंकलेल्या 202 पदकांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा 20 पदकांचा समावेश आहे. या ऑलिम्पिकमध्ये 8 वर्षांपासून 80 वर्षांपर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती स्पेशल ऑलिम्पिकच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. मेधा सोमय्या यांनी दिली. या स्पर्धा बर्लिनमध्ये जून महिन्यात झाल्यात. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका अशी ओळख असलेल्या देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पार पडलं. देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत 50 वर्ष जुनी असून इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेता स्थानिक आमदार सहसराम कोरोटे यांनी नव्या इमारतीमध्ये तात्पुरता लोकार्पण सोहळा करून रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगानं गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सध्या केवळ बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे, असं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शासनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, कोणत्या परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावं लागू नये यासाठी प्रमुख पिकांचं हमीभाव जाहीर केले आहेत. त्याबद्दलची खरेदी प्रणाली तयार केली असून मात्र यानंतरही शेतकऱ्यांना काही व्यापारी एकत्रित येऊन फसविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी, असे आदेश पणन, अल्पसंख्याक विकास, औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नागपूर जिल्हा प्रशासनाला दिलेत. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पणन आणि वक्फ बोर्ड विभागाचा आढावा आज त्यांनी घेतला. नागपूर जिल्ह्यामध्ये हमीभावानं सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेचा, उपलब्ध अन्नधान्य साठ्यांचा तसंच खरेदी विक्री संघाच्या कामकाजासंदर्भातील सद्यस्थितीबाबत विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली.
यावेळी प्रामुख्यानं कापूस, सोयाबीन, धान, तूर, संत्रा आदी पिकांबाबत चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यात यावर्षीच्या अपेक्षित उत्पादन आणि पणन महासंघामार्फत हमीभावानं खरेदी करण्याचा आढावा त्यांनी घेतला. मेरी माटी मेरा देश अभियानासाठी नागपूर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्लीसाठी काल रात्री दुरांतो एक्सप्रेसनं रवाना झालेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अमृत कलश वहन करून नेणाऱ्या स्वयंसेवकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्यात. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 142 स्वयंसेवकांसोबत सर्व अमृत कलश रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आलेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय रेल्वे प्रबंधक तुषारकांत पांडेय यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी अमृत कलश रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. यासाठी विभागातील सर्व तालुक्यातून 63 नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे प्रत्येक जिल्ह्यातून 1 याप्रमाणे 6 आणि नागपूर आणि चंद्रपूर मनपाचे 1 असे 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात आले. मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाचा समारोप काल वर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहातही झाला. या कार्यक्रमाचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा अमृत कलश सुपूर्द करण्यात आला. मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व महसुली विभागांमधून आलेल्या अमृत कलशांचं पूजन उद्या मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार असून त्यानंतर हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील. केंद्र शासनाच्या वतीनं या वर्षापासून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दिले जाणार असून त्यासाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात आले होते. शासनानं ठरविलेल्या निकषात राज्यातील केवळ वर्धा हा एकमेव जिल्हा पुरस्काराच्या पडताळणीसाठी पात्र ठरला असून त्यानुसार केंद्र शासनाच्या पुरस्कार निवड समितीनं जिल्ह्याला भेट देऊन विविध उद्योगांची पाहणी केली. केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांनी अर्ज सादर केले होते. अर्जासोबत विविध 52 मुद्द्यांची प्रश्नावली सादर करावयाची होती. या अर्जातून प्रश्नावलीच्या आधारे केवळ वर्धा जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवड झाली आहे. देशभरातून 1000 अर्जांपैकी केवळ 64 अर्ज पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवडले गेले आहेत. केंद्र शासनाच्या या पुरस्कार पडताळणी समितीतील नाव्या छाबरा आणि स्मिती सक्सेना यांनी विविध उद्योजक, शेतकरी आणि कामगारांच्या भेटी घेतल्यात. शासनानं समायोजनाचं आश्वासन देऊन ते न पाळल्यानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाप्रती संताप व्यक्त करीत एकच नारा समायोजना करा अशा घोषणेसह आज जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात हजारो वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचारी तुटपुंज्या मानधनात आरोग्य सेवा देत आहेत. त्यांना शासकीय सेवेत कायम करावं यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीनं हा मोर्चा काढला. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी 22 ते 25 ऑक्टोबर या 4 दिवसांपासून नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांद्वारे अहोरात्र सेवाकार्य बजावण्यात आलं. देशभरातून येणाऱ्या अनुयायांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यादृष्टीनं आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाद्वारे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या कालावधीमध्ये मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य, विद्युत, जलप्रदाय, आरोग्य अभियांत्रिकी, लोककर्म, अग्निशमन, परिवहन अशा विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात आली. नागपूर इथल्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या धम्म बांधवांकरिता भोजनदान, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक आणि महावितरणच्या विविध योजना तसंच सुविधांच्या माहिती पत्रकांचं निःशुल्क वाटप महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती कंपनी मर्यादित भोजनदान समितीतर्फे करण्यात आलं. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवासी होते. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण बाबा महाराज सतारकर यांचं आज पहाटे नेरूळ इथल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. उद्या दुपारी 4 वाजता नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. बाबा महाराज सतारकर यांच्या मागे 2 मुली हरिभक्तपरायण भगवती महाराज आणि रासेश्वर सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. 1962 सालापासून बाबा महाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करण्यास सुरुवात केली.
घराच्या 3 पिढ्यांची कीर्तन आणि प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे नेली. समाज प्रबोधनासोबतच बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केलं. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्था स्थापन केली. ओघवती रसावाणी आणि मार्मिक शैलीनं घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे भागवत धर्माचे वैश्विक राजदूत वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांचं निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन आणि लोकार्पण आणि बुलढाण्याचे अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.